मी जितेंद्र राजाराम यादव राहणार येणारे तालुका जिल्हा सांगली. आज या सौर ऊर्जेच्या माध्यमातून पूर्वीची पार्श्वभूमी अशी होती की आम्ही पाणी रात्रीचं बाजायला लागायचं आणि दिवसा 3 दिवस लाईट असायची. रात्री 11 1 वाजता लाईटचं शेड्यूल असल्यामुळं शेतकऱ्याला फार अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण ह्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून सकाळी 9 ते 5 ही लाईटची व्यवस्था झाल्यामुळं या 25 लोकांचं आणि शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यास मदत मिळणार आहे. शेतकऱ्याला मूलभूत गरज म्हणून वीज, पाणी आणि रस्ता ही काळाची गरज होतून आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर आणि वर्तमान आमदार सुहासभाई बाबर यांच्या माध्यमातून सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट तयार झाल्यामुळं इथल्या लोकांचं जीवन उंचवणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे आम्हास भरपूर फायदा झालेला आहे. रात्रीची 3 दिवस लाईट असायची, दिवसा 4 दिवस असायची. त्यामुळे पाणी पाजायला त्रास होत होता शेतकऱ्यांना आणि सरपटणारे प्राणी म्हणा याच्यापासून धोका होता. माजी आमदार अनिल भाऊ बाबर आणि आताचे विद्यमान आमदार सुहासभाई बाबर यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प तयार झालेला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो. मी कुमार दिनकर पवार गावचा उपसरपंच. आमच्या गावात पूर्वी अशी अवस्था होती की रात्री तीन दिवस आणि दिवसा 4 दिवस लाईट असायची. त्यामुळे शेतकऱ्याला फार मोठं नुकसान होत होतं. हे सगळं बघून आमचे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी आपल्या मतदारसंघात 8 ठिकाणी हा प्रोजेक्ट मंजूर केला. त्यातला हा रेणावचा प्रोजेक्ट आहे. आणि नंतरच्या काळात अनिलभाऊ वारल्यानंतर हे सगळं काम सुहासभाईच्या माध्यमातून पूर्ण झालं आणि त्यामुळे शेतकरी सुखी झाला. रात्रीचं अंधाराचं शेतकऱ्याला रात्री पाणी पाजायला जायचं म्हणजे साप म्हणा इतर प्राण्यापासून फार मोठा धोका होता. पण आता तो आमचा मिटला. आम्हाला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत लाईट मिळते. त्यामुळे आमच्यातला शेतकरी सुखी झाला.